आज आपण एका अशा गावाची गोष्ट ऐकणार आहोत जे नुसतं नकाशावरचं एक ठिकाण नाहीये, तर एक प्रेरणा आहे. हो, आपण बोलतोय पिंपळा या आदर्श गावाबद्दल. चला तर मग ओळख करून घेऊया या गावाची. कोणत्याही आकडेवारीने सुरुवात करण्याऐवजी सुरुवात करूया त्या गावातल्या अनुभवाने. हे वाक्य ऐका, किती सुंदर आणि एकोप्याचं वातावरण असेल नाही का? हीच आहे पिंपळाची खरी ओळख, जी तिथल्या रोजच्या जगण्यात वसलेली आहे. तर मग या एकोप्याचा पाया कुठे आहे? तो आहे श्रद्धेमध्ये. या गावाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे एक आध्यात्मिक केंद्र. आणि हा पाया काही आजकालचा नाहीये. त्याची मुळं थेट हजारो वर्षांच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. पिंपळा गाव वसलेलं आहे बीडच्या आष्टी तालुक्यात. आणि या भूमीला एक पवित्र भूमी मानलं जातं. का? कारण पिपलायन ऋषींसारख्या अनेक महान संतांनी, ऋषीमुनींनी ह्या भूमीला आपल्या अस्तित्वाने पावन केलं आहे. आणि ही श्रद्धा फक्त इतिहासात नाही, तर आजच्या जगण्यातही दिसते. गावात श्री पिंपळेश्वर महाराजांचं मंदिर आहे, सय्यद हसन साहेबांचा दर्गा आहे. इतकंच नाही तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिरसुद्धा आहे. म्हणजे बघा, ही सगळी ठिकाणं केवळ पूजा अर्चा करण्याची केंद्र नाहीत, तर ती या गावाच्या सामाजिक एकतेचे खरे स्तंभ आहेत. आता या आध्यात्मिक पायावरून आपण वळूया गावाच्या हृदयाकडे, तिथल्या लोकांकडे आणि त्यांच्या सामाजिक जीवनाकडे. कारण खरी एकता तर तिथेच दिसते. हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. ह्या गावात तब्बल 18 पगड जातीचे लोक राहतात. आणि नुसते राहत नाहीत, तर अगदी सलोख्यानं एकमेकांना सहकार्य करत राहतात. ही फक्त धार्मिक सहिष्णुता नाही, हा सामाजिक एकतेचा एक जिवंत आदर्श आहे. बरं, जिथे इतका एकोपा आहे तिथे राजकारणाचं काय होत असेल? कारण राजकारण म्हणलं की मतभेद आलेच, पण पिंपळ्यामध्ये हे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. इथे निवडणुका म्हणजे काही संघर्ष किंवा तणाव नसतो, तर तो एक शांततेत, खेळीमेळीच्या वातावरणात होणारा जणू काही सामुदायिक सोहळाच असतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. निवडणुकीनंतर काय होतं, तर सगळेजण पुन्हा एक होतात. एकदा मतदान झालं की राजकीय मतभेद बाजूला आणि संपूर्ण गाव पुन्हा एक कुटुंब बनतं. हा दृष्टिकोन खरंच खूप खास आहे. ही जी एकी आहे ना, ती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नाही, ती त्यांच्या जगण्यात उतरली आहे. उदाहरणार्थ, गावात जे साप्ताहिक उत्सव किंवा सप्ताह होतात, त्यात हिंदू आणि मुस्लिम सगळेजण एकत्र सहभागी होतात. हीच तर खरी एकी आहे, जी प्रत्यक्ष कृतीत दिसते. मग आता प्रश्न असा येतो की इतक्या परंपरा जपणारं हे गाव प्रगतीच्या वाटेवर मागे तर नाही ना? तर अजिबात नाही. पिंपळ्याने परंपरा आणि प्रगती यांचा एक सुंदर मेळ साधला आहे. हे बघा, हा बदल किती स्पष्ट दिसतोय. पूर्वी गावात मोठे वाडे होते, घोषणा देण्यासाठी दवंडी पिटली जायची. आणि आज आज त्याच गावात व्यवसायासाठी आधुनिक इमारती उभ्या आहेत आणि बातम्या पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आणि माईकचा वापर होतो. म्हणजे गावाने आपली ओळख जपली आहे, पण काळासोबत स्वतःला बदललं सुद्धा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, हे गाव जवळपास स्वयंपूर्ण आहे. म्हणजे गावातल्या लोकांना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बाहेर जायची गरजच पडत नाही. किराणा, कपडे, फर्निचर सगळं काही गावातच मिळतं. अगदी सलून, शिंपी, फोटोग्राफर एवढंच काय, तर बँका आणि पतसंस्थासुद्धा गावातच आहेत. आठवडी बाजार भरतो, लग्नासाठी मंगल कार्यालय आहेत. म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी. तर ही सगळी प्रगती होतंय कशी? याचं उत्तर आहे तिथली तरुण पिढी. हो, या गावाचा खरा कणा तिथले सुशिक्षित आणि सुसंस्कृत तरुण आहेत. हे तरुण फक्त शिकत नाहीत, तर गावाच्या प्रत्येक कामात, सार्वजनिक जीवनात सक्रियपणे उतरतात. त्यांच्यामुळेच हा बदलाचा वेग टिकून आहे. तर आपण अध्यात्म पाहिलं, सामाजिक एकोपा पाहिला, प्रगतीही पाहिली. पण या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवणारी एक गोष्ट आहे, एक भावना आहे, आणि ती म्हणजे माझं गाव, माझा अभिमान. आणि हा अभिमान फक्त बोलण्यापुरता नाही. गावाची खरी ताकद दिसते ती संकटाच्या वेळी. गावात कोणावरही काही अडचण आली की मग कोण कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा हे सगळं विसरून प्रत्येकजण मदतीसाठी धावून येतो. वैयक्तिक मतभेद बाजूला सारून एकत्र उभं राहणं हेच या गावाचं वैशिष्ट्य आहे. गावातल्या लोकांचा एक ठाम विश्वास आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या गावात वाईट फार काळ टिकत नाही. आणि कोणतीही गोष्ट अति झाली तर तीही चालत नाही. जणू काही या भूमीचं पावित्र्यच तिथलं नैतिक संतुलन टिकून ठेवतं आणि कोणत्याही नकारात्मक गोष्टीला थारा देत नाही. आणि म्हणूनच ही एकच घोषणा सगळं काही सांगून जाते.
माझं गाव, माझा अभिमान या 3 शब्दांमध्ये सगळं आलं. आपल्या गावाविषयीची मालकीची भावना, जबाबदारीची जाणीव आणि प्रचंड आपुलकी हे सगळं या एका घोषणेतून व्यक्त होतं. आणि हा सगळा प्रवास पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो की एका गावाचा हा आदर्श, ही एकी, श्रद्धा आणि प्रगतीची ही गोष्ट, ही फक्त त्या गावापुरतीच मर्यादित राहील की इतरांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा बनू शकेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?